आज आपण येथे एका अशा व्यक्तिमत्वाला आदराने स्मरण करण्यासाठी जमलो आहोत, ज्यांनी आपल्या शौर्याने, बुद्धीने आणि बलिदानाने इतिहासामध्ये एक अमिट छाप सोडली आहे. छत्रपती संभाजी महाराज. शिवाजी महाराजांसारख्या महान पित्याचे ते सुपुत्र होते. यातच त्यांचे मोठेपण सामावलेले आहे. पण संभाजीराजे केवळ महाराजांचे पुत्र नव्हते, तर ते स्वतः एक तेजस्वी सूर्य होते. त्यांनी आपल्या अल्प आयुष्यात जे कर्तृत्व गाजवले ते आजही आपल्याला प्रेरणा देत आहे. वयाच्या अवघ्या 14व्या वर्षी त्यांनी अनेक भाषांवर प्रभुत्व मिळवले. संस्कृत, फारसी, हिंदी, इंग्रजी, तेलुगू आणि मराठी या भाषांमधील त्यांचे ज्ञान केवळ अद्भुत होते. बुधभूषण सारखे ग्रंथ त्यांनी रचले, जे त्यांच्या विद्वत्तेची साक्ष देतात. यावरून त्यांची बुद्धिमत्ता आणि दूरदृष्टी किती मोठी होती हे आपल्या लक्षात येते. पण संभाजी महाराजांचे मोठेपण केवळ त्यांच्या विद्वत्तेत नव्हते, तर त्यांच्या कणखर भूमिकेत आणि स्वराज्यासाठी दिलेल्या बलिदानातही होते. मुघल बादशाह औरंगजेबाच्या प्रचंड सैन्यासमोर ते धैर्याने उभे राहिले. त्यांनी धर्मासाठी आणि आपल्या भूमीसाठी आपले प्राण त्यागले, पण शरणागती पत्करली नाही. त्यांचे बलिदान व्यर्थ गेले नाही. त्यांच्या बलिदानाने हिंदवी स्वराज्याची मशाल अधिक तेजाने पेटत राहिली. ते आपल्याला शिकवून गेले की संकटे कितीही मोठी असली तरी आपल्या तत्वांवर आणि मूल्यांवर ठाम राहायला हवे. अन्याय आणि अत्याचाराविरुद्ध नेहमी आवाज उठवायला हवा. आज आपण त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन एक जबाबदार नागरिक बनण्याचा संकल्प करूया. त्यांच्या शौर्याची गाथा आपल्या हृदयात जतन करूया आणि त्यांच्या स्वराज्याच्या स्वप्नाला साकार करण्यासाठी प्रयत्न करूया. जय भवानी, जय शिवाजी. छत्रपती संभाजी महाराज की जय.